सांगलीच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री झालेल्या बस अपघातानं संपूर्ण शहराला हादरून टाकलं आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने 2 समित्या स्थापन केल्या आहेत। बस चालक संजय मोरे यांना अटक करण्यात आली असून मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे। मात्र या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले असून अपघाताचा खरा कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे। आता समोर आलेल्या माहितीनुसार संजय मोरेने चौकशीत कबूल केलं की त्याला ऑटोमॅटिक बस चालवण्याचा पुरेसा अनुभव नव्हता। त्याने गोंधळून क्लच समजून ॲक्सिलेटर दाबल्याचे सांगितले। मात्र या अपघातामुळे बेस्ट प्रशासनाच्या चालकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। विशेष म्हणजे बसच्या तपासणीत ब्रेक्स योग्य प्रकारे कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं आहे। कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला असून चालकाने अलीकडेच इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरुवात केल्याचं समोर आलं आहे। अवजड वाहने चालवण्याचा अनुभव त्याच्याकडे असताना केवळ 10 दिवसांचे प्रशिक्षण देऊन गर्दीच्या वेळी इलेक्ट्रिक बस चालवण्यास दिल्याबाबत कुर्ला पोलीस बेस्ट बस प्रशासनाकडून माहिती मागविणार आहे। तर धक्कादायक म्हणजे संबंधित चालकानं क्लच ऐवजी ॲक्सिलेटर दाबल्याने अपघात घडल्याची माहिती हाती आली आहे। आरोपी मोरे याला क्लच आणि गिअरची अवजड वाहने चालवण्याचा अनुभव होता। अपघात झाला त्यावेळी त्याने क्लच समजून चुकून ॲक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढल्याची माहिती हाती आली आहे। आसपास भरपूर वर्दळ असल्यामुळे गाडी रस्त्यावर ठेवण्याच्या प्रयत्नात त्याने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना उडवले आणि बसचा वेग कमी करण्यासाठी भिंतीला धडक दिली अशी माहिती तपासात समजली असून त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले। माहितीनुसार अपघातात 21 मोटर गाड्या देखील आणि 1 हातगाडीचं देखील नुकसान झालं आहे। न्यायवेधक तज्ञांनी संबंधित मोटर गाड्यांवर लागलेल्या बसच्या रंगाचे नमुने गोळा केले असून ते परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत। बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का हे तपासण्यासाठी पोलीस परिवहन विभागाची मदत घेणार आहेत। परिवहन विभागाच्या अहवालानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे। तसेच अपघातग्रस्त वाहनाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे। मात्र एकीकडे या भीषण अपघातानं अनेक कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे।